आपलं वाटोळं झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं माझ्या पुण्यातनं महाराष्ट्र. दादांना होणारी चिंता अगदी बरोबर आहे. पुण्याचे IT पार्क नुसतं देशात नाही तर पूर्ण जगात नामांकित आहे. पुण्याचे हिंजवडी IT पार्क मधून तब्बल 9,000 करोड एवढी कमाई दरवर्षी होते. आणि या IT पार्क मध्ये देशभरातून लोक येतात. आणि अशा ठिकाणी जर एका पावसानंतर रस्त्यावर पाणी साठत असेल तर ही गोष्ट विचार करण्यासाठी आहे की एवढं कमाई देऊन पण त्या IT पार्कला आपण परत काय देतोय. आणि अशा ठिकाणी जर एका पावसानंतर रस्त्यावर पाणी साठत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी लाजिरवाणी आहे. हिंजवडी IT पार्क म्हणजेच राजीव गांधी इन्फोटेक पार्क 1989 दरम्यान याची स्थापना झाली. आणि हे IT पार्क पूर्ण 2800 एकर मध्ये वसलेलं आहे. 800 पेक्षा जादा कंपनीज, 5 लाखापेक्षा जादा लोक या IT पार्क मध्ये काम करतात. आणि छोटे मोठे व्यवसाय तर तिथे अजून लांबच राहिले. आणि या पावसात अजून भर टाकतो तो म्हणजे ट्रॅफिक. या हिंजवडीतला ट्रॅफिकचा प्रश्न अजून काही दूर होताना दिसत नाही आहे. आणि नुकताच ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिक्रमण हटवायची कारवाई चालू झाली आहे. त्यासाठी हाय लेवलची मीटिंगही झाली. पण ही मीटिंगच राहते की यावर नक्की काम होतं की नाही ते आपल्याला फक्त येणारी वेळ सांगू शकते.